आज तर जाऊबाईनेच मला कामाला लावलं. नमस्कार, मी राधिका. आणि सकाळी सकाळीच असा फ्रेश दूध काढतानाचा व्हिडिओ मला भेटला. नंतर मग फ्रेश अशी फुलं घेऊन मी देवपूजा आटोपून घेतली आणि स्वयंपाक वगैरे करून मग आम्ही जेवणं पण करून घेतली. ध्रुवचं तर चाललेलं होतं चपाती आणि रस खायचं. मग जाऊबाईने तर मलाच कामाला लावलं. मला म्हणाली, चला पोटमाळा साफ करून घेऊ. मग आम्ही दोघींनी मिळून पोटमाळा सगळा साफ करून घेतला आणि त्याच्यावरती जे सामान होतं ते आहे तसं ठेवून घेतलं. नंतर दूध पण भरपूर होतं. मग म्हटलं चला आज आपण बदाम शेकच बनवून घेऊया. मग त्यासाठी कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स करून घेतली आणि 4-5 तास भिजवलेले बदाम त्याचं साल काढून घेतलं आणि ते मिक्सरमधून बारीक करून घेतलं. नंतर उकळलेल्या दुधामध्ये ते बदाम बारीक केलेलं शिजवून घेतलं आणि त्यामध्ये नंतर कस्टर्ड पावडर ॲड करून घेतली. नंतर साखर आणि इलायची पावडर पण त्याच्यामध्ये ॲड करून घेतली आणि डेकोरेट करण्यासाठी मग मी ड्रायफ्रूट यूज केले आणि अशा प्रकारे मस्त असा माझा बदाम शेक रेडी होता. थँक्यू.